अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी गावात सरकारी कामकाजाबाबत एक गंभीर मुद्दा समोर आला आहे। येथील तलाठी कार्यालयातील अनियमिततेमुळे गावकरी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी गावातून एक गंभीर तक्रार समोर आली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडधाण यांनी आरोप केला आहे की या गावातील तलाठी आपल्या कामाच्या ठिकाणी सतत गैरहजर असतात। यामुळे शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणांपासून ते विद्यार्थ्यांच्या शाळांच्या दाखल्यांपर्यंत अनेक महत्त्वाची कामे खोळंबली आहेत। गावकरी, शेतकरी आणि विद्यार्थी दाखले किंवा इतर सरकारी कामांसाठी तलाठी कार्यालयात जातात, परंतु त्यांना नेहमीच रिकाम्या हाताने परतावे लागते। कपिल पडधाण यांच्या मते तलाठ्याला फोन केला असता ते फोनही उचलत नाही। या व्यतिरिक्त तलाठी आपल्या शासकीय कामांसाठी खासगी व्यक्तींचा वापर करत असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला आहे। हा नियमभंग असल्याचं पडधाण यांनी स्पष्ट केलं आहे। या गंभीर परिस्थितीत अंजनसिंगी गावात निवासी कोतवाल नसल्यानेही अडचणी वाढत आहेत। त्यामुळे पडधाण यांनी प्रशासनाकडे तातडीने कोतवालाची नियुक्ती करण्याची आणि गैरहजर राहणाऱ्या तलाठ्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। जर प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। गेल्या 8-10 दिवसापासून शेतकऱ्यांची माझ्यापाशी तक्रार होती की तलाठी कार्यालय सतत बंद राहते, तलाठी इथं गैरहजर राहते। एक तर गेल्या 3 वर्षापासून इथं कोतवाल तो पद आहे, इथं कोतवाल म्हणून इथं म्हणजे हजरच नाही आहे। तो कोतवाल तहसीलदार धामणगाव यांची कॅबिनची रखवाली करते आणि इथं पूर्णपणे तुम्ही पाहत असाल हे कार्यालय पूर्णपणे बंद आहे। मी सकाळीच तलाठी शेलार यांना स्वतः फोन केला, त्यांनी सांगितलं की मी 10:30 वाजेपर्यंत इथं हजर राहतो। पण शेतकऱ्यांचे काम आहे, विद्यार्थ्यांचे काम आहे, सर्वसामान्यांचे काम आहे, पण पटवारी अवेलेबल नाही राहत। मी तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना जाहीरपणे सांगतो की यांना त्या तलाठीवर कारवाई करण्याची गरज आहे, कारण शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचे कामं रखडले आहे। इथं कुणाच्या हवाले करणार आहे? तर तलाठीच नाही आहे, तर ऑफिस बंद आहे, ऑफिस पूर्णपणे बंद आहे। तुम्ही पाहू शकता। तहसीलदार साहेबांना ताबडतोब याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे। तर क्रांतिकारी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने आंदोलन करेल। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। अंजनसिंगी येथील नागरिक आपल्या हक्काच्या सरकारी सेवांपासून वंचित राहत आहेत। आता पाहूया प्रशासन यावर काय उपाययोजना करते आणि गावकरी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा त्रास संपतो का।